आणि स्टँडअप करायला आलो म्हणजे समजून गेला असेल इंजिनियर आहे. एक नंबर. आणि मी आहे कम्प्युटर सायन्स इंजिनियर. जेव्हा पण माझ्याकडं ज्युनियर येतात ते मला विचारता की दादा मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करू का काय. तो नको, तू 600चा वेब डेव्हलपमेंटचा कोर्स कर, तू सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. हां तेच ते. मराठीत सगळे कम्फर्टेबल आहे ना? मराठीत जर कोणी नसेल ना तर मला सांगा आणि डायरेक्ट चालल्या जा. काय विषय नाही, मजा केली, न सांगता गेलं तरी चालल्या जाईल. मी म्हणजे ना मला अशीच आवड होती स्टँडअप वगैरे करायची. तर मग मी इथं तर माझा पहिला दिवस आहे. मला काही लिहायला वगैरे जमत नाही, पण तुम्ही शायरी वगैरे केल्या तर मी केलं ना. बरं मला माहीत नव्हतं, वा केलं ना. मला माहीत नव्हतं कधी करायचं वा, पण केलं ना मी. तर तसं पण रिस्पॉन्स द्या मला थोडंसं. नाही हसू आलं हा हसा बरं, काय होत नाही, हसा. मॉर्निंग क्लबला आलं म्हणा हसा. हसा मॉर्निंग क्लबला आलं हसा. म्हणजे ना मला मनीषने पाठवलं होतं पेज टॅलेंट ट्री म्हणून, म्हणे इथं स्टँडअप कॉमेडी पण करते. मग तो दादा गेला का, तर दादाला कॉल केला. म्हणलो दादा मला स्टँडअप करायची म्हणलो. तो म्हणे ठीक आहे ना चालतं म्हणे. कधी म्हणलो. ते दादा म्हणे रविवारी येऊन जा आणि असं असं करायचं आहे म्हणे. असं आपलं टॅलेंट ट्री नावाचं इन्स्टाला पेज आहे, तिथं जा फॉलो कर. फॉलो केलं, दादाचं फॉलो आलं मला. मग दादाचा ना मला एक मेसेज आला. दादा त्या मेसेजवर काय म्हणतो, म्हणे वेल ड्रेस आहे म्हणे, तुझा व्हिडिओ निघणार आहे. म्हणलं वेल ड्रेस, अरे मी तर स्टँडअप कॉमेडी करणार आहे. बरोबर, वेल ड्रेस काय ट्रान्झॅक्शन रील बनवते काय, सजनाच्या मिठीत होते या पाठ वाचले तांबड नाही. तर मग तो म्हणे व्हिडिओ निघणार आहे तर तसं करू म्हणे आपण. म्हणलं ठीक आहे दादा. दादा कुठे, दादा म्हणून पहिल्यांदा आला आणि माझी मजा घेऊ लागला. दादा घेतो आता खुन्नस माझ्यावर. नाही तेच खुन्नसून मला एक आठवलं. आपल्या शाळेत एक मॅडम असते बघा, कोणाच्या ना कोणाच्यावर तरी खुन्नस असेल, सगळ्यावर असेल, मॅडमवर असेल, सरवर असेल, तुमच्यावर कोणाची ना कोणाची खुन्नस असेल. तशी आमच्या शाळेत एक मॅडम होती. ती मॅडम सगळ्यांच्या शाळेत असते बघा. म्हणजे ना तिचा पिरियड नाही काय नाही, पिरियड घेताय दुसरे सर, आपण बसलोय तरी असे वर्गाच्या कॉर्नरला येणार आणि असं बघणार. उगाच्या उगा काहीच नाही ना, पिरियड नाही काय नाही, शिकवायला नाही काय नाही, असं येणार आणि असं बघणार. ती नसते भिंतीवर एक पाल असते अशी, आपल्या किड्याला बघत असते बघा, अशी जीप काढून लगेच घ्यायला. तशी अशी कॉर्नरला भिंतीच्या अशी बघू लागली. मी आणि माझा मित्र असं बसलेलो बघू लागलो मॅडमकडं. मग पिरियड झाला, आले बरं वर्गात. म्हणे तुम्हाला माहिती का म्हणे, वर्गात सगळ्या मुलांना सांगू लागल्या ना, तुम्हाला माहिती का म्हणे तुमचा वर्ग आहे ना म्हणे या दोघांनी बिघडवला आहे म्हणे. मला आणि माझ्या मित्राला नोटीस करून सांगू लागले. म्हणे तुमचा वर्ग आहे ना म्हणे या दोघांनी बिघडवला आहे. आणि आमच्या शाळेचं एक रहस्य काय होतं, सेमीची स्कूल होती आमच्या, होती स्कूल मिक्स होती, पण कसं असायचं मुलांचा वर्ग वेगळा आणि मुलींचा वर्ग वेगळा असं होतं. तर मग फक्त बॉयजचा एक वर्ग वेगळा होता आणि मुलींचा एक वर्ग वेगळा. त्या मॅडम आल्या आणि म्हणे तुम्हाला माहिती का म्हणे तुमचा वर्ग कोणी बिघडवला म्हणे, ह्या दोघांनी तुमचा पूर्ण वर्ग बिघडवला आहे म्हणे. म्हणे ते नसतं का म्हणे 2 कांदे सडले की पूर्ण गोणीला सडवता, हां 2 कांदे सडले की पूर्ण गोणीला सडवता, ही तशी तुमची लायकी झाली म्हणे, उठा म्हणे. मी आणि माझा मित्र उठलो. माझ्या मित्रात एवढा कॉन्फिडन्स. मित्र म्हणतो मॅडम म्हणे मग एक काम करा ना म्हणे. म्हणे काय म्हणे, हे जेवण सडलेले कांदे ना म्हणे त्यांना टमाट्याच्या गोणीत टाकून द्या म्हणे. म्हणजे मुलींच्या वर्गात टाकून द्या म्हणे. मॅडम जे चिडल्या. असंच काही ना काही किस्से काही चालायचे. मग अजून एक आमच्या शाळेचा एक किस्सा सांगतो. NRB कंपनी माहिती सगळ्यांना, बेरिंगची कंपनी वाळूजला. हां, तर एक रोबोटिकची कॉम्पिटिशन होती. आला दादा. दादा आउटफिट ठीक आहे का, ठीक आहे ना, मेसेज केला होता चांगला आउटफिट घालून ये. मला वाटलं ट्रान्झिशन रील बनवतो काय. ठीक आहे, शर्ट पॅन्ट वगैरे एकदम व्यवस्थित. हां, मी अशा पॅन्टसाठी खूप बार्गेनिंग केली बरं. पैठण गेटलाच केलं होतं. मी गेलो त्यांच्याकडं, म्हणलो कितीला दिली. म्हणे 800ला. म्हणलो सर हे बघा तुम्हाला वाटत असेल म्हणलो मी मोठ्या घरचा आहे, पण नाही. ते म्हणे भैया मला वाटत पण नाही म्हणे तू मोठ्या घरचा आहे.
मग तिने कमी करून दिली. छान आहे ना, ठीक एकदम व्यवस्थित. तर आपण कुठं होतो, ते NRB कंपनी ना, NRB कंपनीने आमच्या शाळेला केलं स्पॉन्सर. रोबोटिकची कॉम्पिटिशन होती, म्हणजे आपल्याला रोबोट बनवायचा होता आणि पुण्याला येऊन तो रोबोट इंडस्ट्रीसाठी काय काम करतो असं व्हिज्युअलाइज करून द्यायचं होतं. तर तिथंच अशाच एक मॅडमसारख्या अँकर होत्या आणि ब्रेक चालू होता कॉम्पिटिशनमध्ये. मग अँकर आल्या, म्हणे कोणाला काही कला वगैरे काही सादर करायची असेल तर या म्हणे, आपण करू म्हणे. तर मग 1-2 जणांनी केल्या तुमच्यासारख्या शायरी वगैरे. तेव्हा काय लहान होतो, समजा 8वीला असेल, हां 8वीलाच असेल. गेलो तेव्हा रॅपची खूप आवड होती. हे रॅप म्हणायचा बाबा, असं तसं, हनी सिंग हे ते. तर मी आणि माझे मित्र आम्ही गेलो, त्या अँकर मॅडमकडे गेलो. त्या अँकर मॅडमला म्हणलो, आम्ही 7-8 जण असेल, 7-8 जण गेलो. त्या अँकर मॅडमला म्हणलो, मग मी गेलो असं समजा, म्हणलो मॅडम मला रॅप करायचा आहे म्हणलो. मॅडम म्हणे ठीक आहे बाबा कर ये. तर मग माझ्यासोबत आले माझे 6-7 मित्र आले. त्यांना वाटलं अरे बाप काहीतरी प्रोफेशनल टीम आहे. रॅपर आला, आता बॅकग्राऊंड म्युझिकला येईल, बीट बॉक्सिंगला येईल, सगळे मुलं रेडी. आणि मी माझा तर कॉन्फिडन्स एकदम खाली, पण माझ्या मित्रांचा कॉन्फिडन्स ॲट तेरा भाई या बॅकग्राऊंड म्युझिक देगा. आले सगळे आले, मी पण आलो. मग त्या अँकरने आम्हाला ऑफर केली, म्हणे काही गिटार वगैरे लागणार का म्हणे. माझा मित्र म्हणतो हो लागणार. त्याला गिटारचं जी येत नव्हतं. त्यांनी घेतली गिटार, गेलो. मी रॅप म्हणू लागलो. मागं सगळे उभा. म्हणलं आता हे करणार तर काय, यांना येत तर काहीच नाही. माझे मित्र माझ्यासारखे येत तर काही नाही. मला येत होता, रॅप येत होता म्हणून गेलो होतो. मी गेलो रॅप म्हणू लागलो. असं तसं रॅप म्हणू लागलो. मागं बघतो तर हे काय म्हणे, आम्ही बॅकग्राऊंड म्युझिक देणार आहे म्हणे त्या अँकरला. आणि बॅकग्राऊंड म्युझिक कशी देऊ लागली, एक चुटकी वाजू लागले रॅपसाठी. त्या दिवशीपासून मी जो रॅप सोडला, तर आता पण रॅप नाही करत मी, रॅपचा आर नाही घेत, म्हणून इथे स्टँडअप कॉमेडी करायला. बस जास्त तर काही सांगणार नाही, असेच शाळेतले किस्से वगैरे होते, एवढं सांगतो. थँक्यू, धन्यवाद. आणि हां सगळ्यांना थँक्यू, सगळ्यांना थँक्यू. 100 रुपये देऊन माझे जोक ऐकायला आले, थँक्यू बरं.